आपलं दुःख दुसऱ्याच्या समोर मांडायचं नाही. का मांडायचं नाही त्याचे दोन कारण मी तुम्हाला सांगतो, पटतात का बघा. आपलं दुःख लोकांच्या समोर मांडायचं नाही त्याचं पहिलं कारण, ज्याच्या समोर आपण मांडतोय तो तरी सुखी आहे का? हा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. साच है तो सब जग दुखिया, सगळं दुखी. मग आपलं दुखणं लोकांच्या समोर सांगायचं कशा करता? सगळ्यांची अवस्था सारखीच आहे, फक्त एकमेकाला माहित नाही. विठाला 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 एकानं पेपर मध्ये जाहिरात वाचली, ऐका. बायकोला वश करण्याचा मूलमंत्र पाहिजे असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा. काय काय काय, परत ऐका. बायकोला वश करायचा मूलमंत्र ऐकायचा असेल तर खालील नंबरवर काय करा? बोला बोला. तुम्हाला करायचं नाही का? आम्ही अगोदरच वश मध्ये येत म्हणून त्यांच्याच. ऐका, वश करायचं असेल तर खालील नंबरवर. रामभाऊ आणखी किती आहे? 1-2 महिना आहे का टाइम? हा आहे टाइम आणखी. आम्हाला विचार 8 महिने झालेत आम्हाला. आता विठाला 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 विठाला. एकाने फोन लावला महाराज, फोन लावला आणि फोन त्याच्या बायकोने उचलला तिकडे. हा म्हटलं महाराज आहेत का? आहेत ना. महाराजांना फोन द्या ना. देते म्हणे, काही नाही थोडं भांडे घासतायत नंतर फोन देते. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. ऐका, मला काय सांगायचे बाबा, जगामध्ये कोणी सुखी नाही. आपलं दुःख लोकांसमोर मांडायचं कशा करता? एक जण जे साहेबाकडे गेला, जे साहेब घटस्फोट पाहिजे म्हणे बायकोकडून. घटस्फोट काय झालं? किती वर्ष झालं लग्नाला? वर्ष 6 महिने झाले. 6 महिने काय एवढा कदरला? काय सांगावं म्हणे, बायकोला पार कदरून गेलोय मी. सगळं काम घरातलं मलाच करावं लागतं. लसूण काय मलाच सोलावा लागतो, कांदा काय मलाच कापावा लागतो, कपडे काय मला धुवावे लागतात. पार कदर आला म्हणे, कदर या गोष्टीचा. जे साहेब म्हटले बाबा याच्यामध्ये घटस्फोट खायची काय गरज आहे? तुला मी काही टिप्स देतो तेवढे ऐक. लसूण सोलण्याच्या अगोदर थोडं गरम पाण्यामध्ये भिजू घालत जा. कांदा कापण्याच्या अगोदर थोडं फ्रीज मध्ये ठेवत जा. आणि कपडे धुण्याच्या अगोदर थोडं सर्फ एक्सेल मध्ये भिजू घालत जा. हे निघालं परत माघारी. जे साहेब म्हटले काय झालं? राहू द्या म्हणे, माझ्यापेक्षा तुमची अवस्था बेकार आहे. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही, 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 आताच सुख कोठे नाही, सुख कोठे नाही. या संसार देरी मांडर भराग माय माय माय. समोर सांगायचं सगळे दुःख आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपला मनस्ताप लोकांच्या समोर का मांडायचं नाही बाबा? ज्या लोकांना आपण हे दुःख सांगतोय ते लोक मलम लावतील नाही, मग चोळले तर मीठ चोळतील, मलम लावू शकत नाही. आणि म्हणून आपलं दुःख लोकांच्या समोर मांडायचंच नाही. दुःख मांडण्याचे 2 दरबार आहेत या जगामध्ये. एक आळंदीला जा ज्ञानोबाराय, 2 देहूला जा तुकोबाराय, आणि 3 पंढरपूरच्या मालका. देवा सांगू सुख, देवा सांगू सुख, देवा सांगू सुख, देवा सांगू सुख. देवणी वारील भुग, देवणी वारील भुग, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा
आपलं सुख आणि दुःख कोणाला सांगायचं? देवालाच सांगायचं. का? या जगामध्ये दुसरे कोणी त्या लायकीचे नाहीत, म्हणून मनस्तापम ह्या गोष्टी सांगायच्या नाही. 3 गृहे दुश्चरितानीच. आचार्य म्हटले आपल्या घरातले भेद, मतभेद, भांडणं, भावाभावातलं भांडण, नवऱ्या बायकोतलं भांडण, सासा सुनातलं भांडण, कोणतेही मतभेद असतील ते तुमच्यापर्यंत राहू द्या म्हणे. चौकटीच्या बाहेर येता कामा नाही. बाहेर सांगायच्या नाही त्या गोष्टी. का? कारण ह्या गोष्टी, घरातल्या गोष्टी, ज्या ज्या घरातल्या गोष्टी बाहेर आल्या ते घर संपलंय. इतिहास आहे, तुम्ही उचलून बघा. ज्या ज्या घरातल्या गोष्टी घरात दबल्या नाही त्या ते घर संपलंय. मग ते रावणाचा असेल नाही तर दुर्योधनाचा असेल. लक्ष देऊन ऐका. घर का भेदी लंका ढाय, है ना? म्हणून सांगायचे नाही. महिला मंडळ, माझी विनंती आहे तुम्हाला, कोणाचंही भांडण असेल, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागत असतं. सासूंचं सुनाचं किती जमत नसेल, तुमचं एकमेकीचं जमत नसेल, नको जमू द्या. पण तुम्ही चौकटीच्या आतमध्ये तिकडे किती भांडण करा, पण बाहेरची बाई घरामध्ये आले की सासून नेहमी म्हणलं पाहिजे, माझ्या सुनासारखी सून संपूर्ण राजूर मध्ये शोधून सापडणार, म्हणलं पाहिजे. तुम्हाला सकाळची भाकर दुपारी 3ला भेटली तरी काय हरकत नाही. असं जर ठेवला तर दुपारी 3ला तरी भाकर भेटल, नाहीतर मग सगळा मुक्काम कुठं हलवावं लागेल दिंडीमध्ये. लक्षात घ्या. सांगायचं नाही. आपलं घरातलं भांडण बाहेर सांगायचं नाही. लंका उद्ध्वस्त झाली, जळून गेली, कोणामुळे? बाकी काही कारण लाख असतील, पण मनशी बिभीषण शहाणा. आणि म्हणून घरातला माणूस भेदी निघाला की घर संपत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, बाहेरच्या लोकांना आपल्या घरामध्ये इंटरफेअर करू द्यायचा नाही. हे महत्वाचं आहे. बाहेरच्या लोकांना आपल्या घरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. 100 कौरवापैकी 5 धातरी राहिले असते जर शकुनी आतमध्ये आला नसता तर. शकुनी आला, औषधाला सुद्धा कौरव राहिला नाही. लक्षात घ्या. गृहिण्याम दुश्चरितानीच. त्याच्यानंतर वंचनम, आपली झालेली फसवणूक लोकांना सांगायची नाही. आपण फसलोय हे लोकांना कळता कामा नाही. ह्या गोष्टी लोकांना सांगायच्या नाही. फसवणूक होत असते, व्यवहारामध्ये चलत राहतं, फसवत असतात माणसं. एक बायको नवऱ्याला म्हटली, अहो तुम्ही लई भोळे, तुम्हाला कोणी फसवतं? तुम्ही म्हणजे लईच भोळे. हा म्हटला, बरोबर आहे, सुरुवात तुझ्या बापानेच केली. लई भोळेत म्हणे तुम्ही. लक्षात घ्या. पण फसवणूक होत असते. वंचनम आणि अपमानम. आपला झालेला अपमान हा लोकांच्या समोर मांडायचा नाही. लोकांच्या समोर मांडायचा नाही. कारण अपमान होत असतो. या 5 गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या नाहीत. पण काही गोष्टी लोकांच्या समोर नक्की मांडाव्या. काही गोष्टी लोकांना नक्की सांगाव्या, जेणेकरून लोकांचं कल्याण होत असेल तर ती गोष्ट कधी झाकून ठेवायची नाही. आणि संतांना बरोबर माहित आहे. आणि तेच तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत. अभंगाचं पहिलं चरण.
ओलांडून उद्वेग. भक्तीच्या साधनेमध्ये कोणत्या हातवटी आम्ही वापरली आणि ती भक्ती कशी सफळ केली हे तुकोबाराय सांगताय. आम्ही भक्ती केली म्हणताय, पण ऐका, लक्ष देऊन ऐका. तुकोबारा आम्ही भक्ती केली म्हणताय, याच्यामध्ये अहंकार नाही, या बोलण्यामागे अहंकार नाही. मग या बोलण्यामागे जगत कल्याणाचा भाव आहे, या बोलण्यामागे नम्रता आहे. बोलणं दोन प्रकारचं आहे, ऐका, दोन प्रकारचं. मी कीर्तन केलंय आणि अख्ख्या सप्त्यात आता दुसरं कीर्तन असं होणार नाही, हे अहंकाराचं बोलणं आहे. हे कोणतं बोलणं आहे? अहंकाराचं. आणि मी कीर्तन केलंय, ज्ञानोबा तुकोबारायने ते करून घेतलं, हे नम्रतेचं बोलणं आहे. हे बोलणं नम्रतेचं. रामराम दोन प्रकारचा असतो, एक आदरार्थी रामराम असतो आणि एक टिंगलीचा रामराम असतो. कळतं का? बघा, या हो रामराम, हा कोणता रामराम आहे? हा कोणता? प्रेमाचा आदराचा रामराम आहे की नाही? या हो रामराम. आणि या रामराम, हा कोणता रामराम आहे? कोणता? हा टिंगल केलेला रामराम आहे. रामराम दोन्ही शब्द सारखेच आहे, पण बोलण्याचे भाव दोन आहे. म्हणून आपण अशा गोष्टी सांगाव्या, असं सांगावं की जेणेकरून पुढच्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम जाग झालं पाहिजे. आपण म्हणलं पाहिजे, आपण अशी गोष्ट लोकांच्या समोर मांडावी की जेणेकरून त्यांचा उद्धार झालं पाहिजे. आणि संतांना कसं मांडव? आपण म्हणलं पाहिजे, आम्ही आळंदीला गेलो, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांना पाहिलं, समाधान वाटलं. ज्याला आपण सांगतोय त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आपण कधी आता आळंदीला गेलो पाहिजे, वाटलं पाहिजे असं. आपण म्हणलं पाहिजे त्याला, हा यंदा वारी केली, काय सुंदर वारीचा अनुभव, वा वा वा, काय दिंड्या आहेत, हा काय भजन आहेत, काय काकडा ऐकायला मिळाला, काय वारी, हा काय हरिपाठ, काय प्रकरण ऐकायला मिळाले. प्रकरण म्हणजे ते आच्यातले मालिकेतली, काय प्रकरण ऐकायला मिळाले. नाही तर वेगळेच प्रकरण ऐकायला भेटतात वारीमध्ये. काय सामान्य आहे का? वा 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 वा, काय 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 ऐकायला मिळालं असं सांगलं पाहिजे. हा असं नाही सांगायचं, वा वा चला वारीला, हा काय आणलं वारीतून. आमच्या गावातली एक शांताबाई गेली होती वारीला, महिनाभर वारीमध्ये. शांताबाई वारी करून आली. मी म्हटलं शांताबाई काय आणलं वारीतून? म्हणजे काय आणलं म्हणजे काकडा, हरिपाठ, काकड्यातले 4 अभंग, हरिपाठातले 4 अभंग. शांताबाई म्हटली, महाराज अर्ध पोत बिस्किटाचं आणि 1 पोत राजगिऱ्याचं खाय म्हणा आता वर्षभर. काय करते तू आता? हे असले अनुभव मांडू नये का? या अनुभवात पुढच्याला काही वाटत नाही. म्हणून भक्ती आम्ही केली म्हणताय, त्याच्या मागे नम्रतेचा भाव आहे. आणि मुळामध्ये भक्ती हात शब्द नम्रतेचा आहे म्हटले. भक्ती तुकोबारायांना विचारलं कोणीतरी, बाबा भक्ती कशाला म्हणतात तुम्ही? नमन नम्रतेने केली पाहिजे भक्ती. भक्ती ते नमन. भक्त्या भरपूर प्रकारच्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 विधा काय बोलिल्या ज्या भक्ती. 9 प्रकारच्या भक्तीत कोणती करा, पण करत असताना नम्रता पाहिजे. आणि मग भक्तीतच सगळे करतात. तुकोबाराय म्हटले भक्ती कोणाला करतात सांगताय? तुम्ही भक्ती करताय चांगली गोष्ट आहे, पण नुसतं भक्ती करून काही होणार नाही. आता भक्ती भरपूर करतात म्हणा, पण किती भक्ती करून जर त्याला फळच मिळत नसतील तर भक्ती करायची कशा करता? त्याला काहीतरी फळ प्राप्त झालं पाहिजे ना, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. आणि ते समाजामध्ये होताना तुकोबारायांना दिसलं नाही. तुकोबाराय म्हटले नुसतं भक्ती करून काही होत नाही, त्याची हातवटी कळणं गरजेचं आहे. ते भक्ती करत असताना त्याचं कसब कळणं गरजेचं आहे.
त्याचं कौशल्य कळणं गरजेचं आहे आणि मग भक्ती करा. कौशल्य महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रामधली हातवटी तुम्हाला जमली पाहिजे. हातवटीशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. हातवटी पाहिजे. आज मुकेश अंबानी काय रस्त्यावर उतरून काम करत नाही? करतो का काम? नाही. ऑफिस मध्ये बसू नये. एका मिनिटाला 1 कोटी कमवतो. किती? भरपूर जास्तच असेल, मी माझा अंदाज सांगतोय आपल्या बुद्धीनं. त्याचं काय आपण मोजाय गेलो नाही. त्याची सरकारच्या पुढे 8 लाख करोड संपत्ती आहे. बाकी किती झाकून किती आहे? घरामध्ये बसून 1 कोटी मिनिटाला आपडत असतील त्याला. एवढं सगळं काय केलंय का? त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला. त्याला हातवटी कळाली, त्याची नाडी कळाली. नाडी, हातवटी म्हणजे नाडी कळणं महत्वाचं. आणि त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर ज्याला हातवटी कळाली त्या क्षेत्रामध्ये तो संपन्न आहे. विठाला विठाला विठाला. कलेला महत्व आहे, कसबाला महत्व आहे आणि हातवटीला महत्व आहे. कोण्या क्षेत्रात? एक हायवेने अशी गाडी चालली होती, हायवेने, आणि गाडी चालता चालता अचानक रस्त्यामध्ये बंद पडली. गाडीतून ड्रायव्हर उतरला, त्याने बोनेट काढलं, सगळी कोणी इंजन वगैरे बघितलं, सगळी इंजन तपासलं. 1 तासभर त्याने इंजन तपासलं, त्याला काही मेळ लागला नाही. शेवटी ढकलीत गाडी आणली गॅरेजला. मेकॅनिक दादा, काय झालं? गाडी चालू होत नाही बघा बरं थोडं. मेकॅनिक आला, त्याने बोनेट उघडलं, इंजन सर्व तपासलं आणि काही केलं नाही. फक्त इंजनच्या खालून 2 ठोके मारले पाण्याने. इंजनच्या खालून काय केले? 2 ठोके मारले. आणि ड्रायव्हरला म्हटलं आता बघ चालू करून. त्याने शेल्फ मारल्याबरोबर पहिल्याच शेल्फला गाडी चालू झाली. वा वा म्हणे, काय हुशार आहे तो. हा, तासभर झटलो पण मला गाडी चालू झाली नाही. आणि 2च ठोके मारले आणि गाडी चालू केली. किती रुपये झाले? हा म्हटला 2000 झाले. किती झाले? किती? म्हटलं काय वेड्यात काढताय का मला? हा, वेड्यात काढताय? काय जरी असलं तरी मी इथलाच आहे म्हणे, जवळचा तुमच्या. वेड्यात काढताय का? 2 ठोक्याचे कुठं 2000 होतात का? हा, ठोके तर मी मारले असते. ते म्हटलं वेड्या, ठोक्याचे 2000 घेतले नाहीत, मग कुठं मारावे याचे 2000 घेतले. आता ठोके सगळ्यांनाच मारता येतात. महाराष्ट्रात ठोके मारणारे लई आहे, पण मंदिर मोजक्याच लोकांची आहेत. विठाला 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 विठाला. ठोके काय कमी जणांनी मारले का आजपर्यंत? नुसतं ठोक्यावर मंदिर होत नाहीत बाबा, हातवटी कळावी लागते. हातवटी. गावात माणूस आजारी पडलाय, अख्खं गाव जातं बिस्किटचे पुढे घेऊन बघायला. काय फरक त्याच्यात? फरक दिवसभर बघितलं तरी काही फरक नाही. दिवसभर बघितलं तरी, पण पालमला डॉक्टरांनी 5च मिनिटं बघावं, फरक पडतो की नाही? असंय. नुसतं बघून काय होत नाही, त्याच्यामधली हातवटी येणं गरजेचं आहे. हातवटी, हातवटीला किंमत आहे. नाही तर भक्ती भरपूर जणांनी केली पण फळापर्यंत सगळे गेले नाहीत. कसं? महुराईसे फळे नाही, आली काही गळती, आली काही गळती, आली काही गळती. महुराईसे फळे नाही, आली काही गळती, आली काही गळती, आली काही आले काही गळती. आंब्याला मोहर येतो, आंब्याला मोहर येतो. कधी येतो? आता लागतो, आता लागला असेल. आंब्याला मोहर लागला. हा, पुस महिन्यापासून आंब्याला मोहर सुरू होतो. मला सांगा, जेवढा मोहर लागलाय तेवढा टिकतो का? तेवढा टिकत नाही. काही मोजक्याचे आंबे तयार होतात. बरं, जेवढे आंबे झाले तेवढे पाडाला जातात का? एखादा कुठंतरी पाडाला पिकलाय, एखादा कुठंतरी एखादा पाडाला जातो. एखादा
सगळे पाडाला जात नाही. पक्वदशी येती थोडी पक्वदशी येती थोडी पक्वदशे येते थोडी ते इकून काही समजायला तयार नाही. हा. विठ्ठल विठ्ठल हो, पक्वदशे येती थोडी. थोडे परिपक्व होत असतात, सगळे परिपक्व होत नाही. हा. आमच्या संस्थेमध्ये आम्ही 80 जण होतो. किती जण? 80 जण. काही पोरं कंपन्यात आहेत, काही पोरांनी गॅरेज खोललं. फक्त आम्ही मोजके या संप्रदायामध्ये राहिलो. चालू जाणे वाटाय सगळा एकादा 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 माळ घालणं सोपं आहे, पण माळ टिकवणं शेवटपर्यंत ज्ञान महत्वाचं. आवश्यक तो शेवट. येर वाऊगी खटपट. येर वाऊगी खटपट टिकवणं महत्वाचं आहे. आणि चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. म्हणून भक्ती तर सगळे करतात, पण नुसतं भक्ती करून अर्थ नाही. तुम्हाला जर भक्तीचा परिणाम काही व्हावा असं वाटत असेल तर त्याच्या हातवटी येणं गरजेचं आहे. मग महाराज आम्ही भक्ती कशी केली पाहिजे तर आमच्यासारखी करा. आम्ही जशी केली आम्हाला जो अनुभव आलाय, अनुभव आले अंगा ते या जगा. जे आम्हाला अनुभव आलेत, कशी केली आम्ही भक्ती? सांडोनी उद्वेग. हे महत्वाचं आहे. आम्ही सांडोनी उद्वेग भक्ती केली, परिणाम संग सुख पावलो त्याचे. आम्ही सांडून उद्वेग. उद्वेग शब्दाचा उद हा उपसर्ग आहे. उद म्हणजे वर, उद म्हणजे वर, आणि वेग म्हणजे गती. हा आम्ही सांडला. मनाच्या बाहेरच्या दिशेचा जो वेग आहे, भक्ती करताना तो आम्ही आवरला. बहिर्मुख असणारी मनाची वृत्ती आम्ही अंतर्मुख केली आणि मग भक्ती केली. मग आम्हाला त्याचा परिणाम हातामध्ये पडला. विठ्ठल 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 मनाची जी बाहेरची होणारी वृत्ती उद, ऊर्ध्वमूल. उद हा उपसर्ग आहे. ऊर्ध्व म्हणजे वर. वरची जी गती आहे, कसं आहे माहिती आहे का? नुसतं शरीरानं भजन करून देवापर्यंत भजन जात नाही. शरीरानं भजन आम्ही सगळे करतो, पण मन आमचं कुठेही तपासलं पाहिजे. आणि म्हणून 4 वर्ग सांगितले. काहींचं शरीर देवाच्या जवळ आहे पण मनाने दूर आहेत. काहींचं शरीरही देवाच्या जवळ नाही, मनही देवाच्या जवळ नाही. काहींचं शरीरही देवाच्या जवळ आहे आणि मनही देवाच्या जवळ आहे. आणि काहींचं शरीराचं काही देणं घेणं नाही, पण मन मात्र अखंड भगवंता करता झुरतं. 4 वर्ग आहे. ऐका, खूप गोड आहे. काहींचं शरीर देवाच्या जवळ आहे पण मन देवाच्या जवळ नाही. याला भक्ती म्हणत नाही. याला भक्ती म्हणत नाही. त्यांनी भक्ती शेवटपर्यंत जातही नाही. काही काही माणसं पूजेमध्ये बसतात पण मन दुसरीकडेच पळतं. याला भक्ती म्हणत नाही. तुकडोजी म्हटले, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवाकडे चित्त चोऱ्या करी. देह देवाकडे चित्त चोऱ्या. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. चंदनाचा टिळा तुळसी मागळा. सावकारी करी दयानंद करी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. याला बोलतात भक्ती. कशाला म्हणतात? शरीरही देवाकडे आणि मनही देवाकडे. विठ्ठल 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 आम्ही एवढे लबाड आहेत महाराज.
आम्ही लोकांना दाखवतो शरीराने देव देव करतो. काही माणसं कीर्तनाला अशा ठिकाणी बसतात जिथून चप्पलही दिसली पाहिजे आणि कीर्तनकारही दिसला पाहिजे. हा, आणि त्यांना वाटतं 7व्या दिवशी आमचा परीक्षितीसारखा उद्धार व्हावा. कसा काय होईल? त्याला म्हणायचं शरीराने देवाच्या जवळ आहेत, मनाने देवाच्या जवळ, मनाने देवाच्या जवळ, शरीराने भक्ती होत नाही. तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे महाराज, खूप गोड ऐकण्यासारखा. चिंतामण गोसावी नावाचे एक मोर्या गोसावी होते. त्यांचा अधिकार मोठा होता. गणपती बाप्पांचे देश उपासक होते. बाप्पा प्रसन्न असायचे. आणि तुकोबारायांची कीर्ती ऐकली, तुकोबारायांना बोलावून पाठवलं चिंतामण गोसाव्याने. महाराज या भेटायचे तुम्हाला. महाराजच येते, कोणी बोलवा कसे बोलवा, महाराज जाणार म्हणजे जाणार. तुकोबारा येते. कसल्या प्रकारचा अहंकार नाही. महाराज आले सकाळी सकाळी आणि चिंतामण गोसावी त्या टाइमला पूजा करत होता. पूजा करण्याकरता बसला गणपती बाप्पाची. ऐका ऐका, खूप गोड आहे. पूजा करण्याकरता बसला, पण असं होतं पूजेकरता बसला शरीराने, पण मनामध्ये वेगळाच प्रपंच चालला होता, वेगळाच व्यवहार चालला होता. काय चाललं होतं? त्याची गावामध्ये बाग होती, बाग, आणि त्या बागेमध्ये गावातले ढोरं यायचे. हे मग पूजा करता करता मनामध्ये विचार यायच्या, बागेत बाहेरचे ढोरं यायला लागले, बागेला कुंपण करावं लागेल, काटे ओढावे लागतील, बागेला कुंपण करावं लागेल. चालू काय होती? पूजा. मनात काय चाललंय? बागेला. त्या टाइमला तुकोबारा येऊन बसले. पूजा वगैरे सर्व झाली नाथ बाबा. आणि पूजा झाल्यानंतर मग मोर्या गोसावी बाहेर आले. महाराजांना पाहिलं. जय हरी जय हरी. केव्हा आले? तुकोबाराय म्हटले, तुम्ही जेव्हा कुंपण करत होते बागेला तेव्हा चालू. याला म्हणायचं नुसतं शरीराने भक्ती करून सक्सेस होत नाही. शरीराची भक्ती देवापर्यंत जात नाही. काही शरीराने देवाच्या जवळ नाहीत आणि मनाने देवाच्या जवळ नाही. शरीराने नाहीत, मनाने नाही. मग यांचा विचारच घ्यायचा नाही, कारण हे देवाला मानतच नाही. चारवाक आहे ते. यांना देवच मान्य नाही, यांना धर्म मान्य नाही, देव मान्य नाही, यांना काही मान्य नाही. मग यांचा विचार तरी करायचा कशाला? यांच्या दृष्टीने जीवतोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पासंड्याची. यांना काही देणं घेणं नाही. यांचं एकच ठरलं, यावत जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरावर्तिनो कुतः. चार वाक काय म्हणतात? एवढंच जन्म आहे, आपण परत जन्माला येणार नाही. कोणता देव मानायचं नाही, कोणता धर्म मानायचं नाही, मस्त जगायचं. एकदा जन्माला आलोय, काही खा, खाऊ नाही ते खा, काही प्या, पिऊ नाही ते प्या. कसलं बंधन करायचं नाही. आपण म्हटलं खाऊ नाही ते खायला, पिऊ नाही ते प्यायला. पैसा लागतो पैसा, आमच्याकडे कुठं पैसा आहे? शेजाऱ्याचा काढा पण करा. हा, कोण म्हणतो चार वाक, म्हणतो चार वाक. शेजाऱ्याचा काढून मजा करा. हा, आपण म्हटलं शेजाऱ्याचे काढल्यावर कधीतरी भरावे लागतात, कधीतरी. चार वाक म्हणतो भरायची काय गरज आहे? एके दिवशी खुशाल मरून जा, एके दिवशी खुशाल मरून जा. मेल्यानंतर कोण तुम्हाला मागणार आहे? त्याला पुढचा जन्म मान्य नाही. हा देवाला मानतच नाही, याचा विचार तरी कायला करायचा आहे? नास्तिक लोक. ऐका, तिसरा वर्ग आहे, देवाच्या जवळ शरीराने आहे आणि मनाने सुद्धा आहे. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष नारायण देहाने जवळ, मनाने सुद्धा जवळ. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. शरीराने जवळ, मनाने जवळ. लक्ष्मी माता पाये लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती. मनाने जवळ, शरीराने जवळ. हा, हनुमय नामदेवराय मनाने जवळ, शरीराने जवळ. आणि चौथा वर्ग आहे, हा महत्वाचा आहे भक्तीतला. शरीराचं काही देणं घेणं नाही. शरीर कुठं कमी जास्त होत असतं, पण मन मात्र अखंड भगवंता करता झुरतं. भेटी लागी जीवा लागले
थोडस कमी जास्त होत असतं, पण मन मात्र अखंड भगवंता करता झुरत. शरीराने भगवंताच्या जवळ असणं. चोखोबारायांचं शरीर बडव्यांनी कधी भगवंताच्या जवळ जाऊ दिलं नाही, कधी जाऊ दिलं नाही. पण चोखोबारायांचं मन मात्र भगवंत करता नित्य भजन करत होत. ऐका. उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन. पायरी हो दंग गावुनी अभंग, नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग. अभीर गुलाल उधळी रंग रंग रंग, अभीर गुलाल उधळी रंग, नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग. चोखोबारायांचं शरीर देवापर्यंत गेलं नाही, पण देव मात्र चोखोबारायांच्या घरी गेला बाईचं रूप धारण करून. कशा करता? याला म्हणायचं शरीराचं देणं घेणं नाही, मन मात्र देवाकडे समर्पित आहे. आणि अशी भक्ती केल्यानंतर, उद्वेग सांडून भक्ती केल्यानंतर फळ पावलो हे संग सुख याचे. आणि मग तो आमच्या संग सुखामध्ये प्राप्त होतो. तो मग आम्हाला त्याची संगत प्राप्त होते, भगवंताची संगत प्राप्त होते, भगवंत प्राप्त होतो. तोपर्यंत प्राप्त होत नाही. उद्वेग सांडावे लागतात. हे उद्वेग आहे. उद्वेगाचा अर्थ हाही धरता येईल. ज्याला तहान लागले त्याला पाणी प्यावं लागतं, आणि ज्याला पाणी प्यायचंय त्याने कांजळ बाजूला सारायचं असतं. कांजळ बाजूला, कांजळ म्हणजे कांजळच म्हणतात तुमच्याकडे काय? शेवाळ. शेवाळ, हा शेवाळ. शेवाळ. ज्याला पाणी प्यायचंय त्याने शेवाळ बाजूला सारून पाणी प्यायचं. तसं ज्याला भक्ती करायचं त्याने उद्वेग बाजूला सारून भक्ती करायची. उद्वेग जर मधामध्ये आहे तर तुमची भक्ती शेवटाला जाऊ देत नाहीत. का? जया परमार्थाची चाल, जया परमार्थाची चाल, जया परमार्थाची चाल, जया परमार्थाची चाल. तेने सांडावेली गाड, तेने सांडावेली गाड, तेने सांडावेली गाड, तेने सांडावेली गाड. भजनाची चाल, भजनाची नित्य नेम आदरे, नेम आदरे, नेम आदरे, नेम आदरे. साडी माडी परते टाकी, साडी माडी परते टाकी, साडी माडी परते टाकी, वासुदेव नाम भोगी. साडी माडी परते टाकी, साडी माडी परते टाकी, साडी माडी परते टाकी, वासुदेव नाम भोगी. जया परमार्थाची चाल, जया परमार्थाची चाल, सानावेली गाड, सानावेली गाड, भजनाची चाल, भजनाची जया परमार्थाची चाड, तेने सांडावेली गाड. हे लिगाड बघा. हे मोठ चांगल्या चांगल्या परमार्थिकाला बदनाम केलाय लिगाडाने. लिगाड भक्ती करू देत नाही. लिगाड मदत आले की भक्ती बाजूला पडते. लिगाड कसे असतात बघा. एक साधू सर्व सोडून दिलेला, भजनाकरता जीवन समर्पित केले, भक्ती करतोय. आणि एके दिवशी नदीच्या काठावरती येऊन बसलाय, खडकावरती भजन करत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
भजन करतो. पण गावातल्या काही स्त्रिया धुण्याकरता आल्या त्या नदीवरती पात्रात. भजन करण्याकरता आलेल्या आणि याची नजर त्याच्यावर पडते आणि पडल्यावर मनामध्ये लिगाड तयार झाले, मनामध्ये आशा तयार झाली, वासना तयार झाली. आपण लईच गडबड केली म्हणे. हा, आपण जर लग्न केलं असतं तर अशीच आपली एखादी बायको असती, एक सुंदर स्त्री पाहून, आणि आपली बायको अशीच कपडे धुण्याकरता आली असती. ज्या स्त्रीकडे पाहून मनामध्ये भावाला तिने ओळखलं, भाव चांगला परमार्थ करतोय पण थोड्या क्षणांनी बिघडलाय, आणि मग याला वाटेवरती आणावं म्हणून ती स्त्री जवळ आली. महाराज, तुमच्या मनामध्ये काय चाललंय मी ओळखलंय. लिगाड किती फजिती करतात बघा. मनामध्ये काय तुमच्या मी ओळखलंय. मग काय हरकत नाही, माझ्यासारखी सुंदर स्त्री असावी म्हणताय ना, मीच तुमच्यासोबत लग्न करते, टेन्शन घेऊ नका, मीच लग्न करीन. फक्त एक माझी आट आहे म्हणे. काय आट आहे? लग्न करीन मी तुमच्यासोबत, पण तुमचा असा वेश बघून आपली काही इच्छाच होत नाही लग्न करायची. दाढी वाढलेली, जटा वाढलेले, अंगावरती ते कपडे घातलेले, आपल्याला भगवे कपडे घातले असले का फुटत. तुम्ही 10 वाजता इथंच या, पण ताईट होऊन या, दाढी वगैरे सर्व काही करून मस्त यायचं. मी तुमच्यासोबत सकाळी 10 वाजता काय करीन? लग्न करीन. संसार करा वाटतो ना, मग लग्न करीन तुमच्यासोबत. त्याला आनंद वाटला. महाराज, आपण इच्छा करावी, कृतकृत्य झालो. हा, मनामध्ये असा भाव आला त्याच्या. वा वा म्हणे, आपण मनात इच्छा करावी ना, आपलं पूर्ण व्हावी इच्छा. सकाळी 4 वाजता उठला, काकडा करण्याकरता नाही, काकडा पडला मागे. आता 7 वाजता नाव्याच्या दुकानावरती गेला. 7 वाजता नावे दादानं बघितलं, नवीन गिराईक दिसतंय. कसं काय वाट हे केली? ते म्हटले, मुद्दा म्हणून वाट वाकडी केली तुमच्याकडे. काय म्हणे? काही नाही, आपला दाढी कटिंग करायची. तुम्ही साधू आहेत ना? नाही, सोडलं म्हणे ते. आता सोडलं. बघा कशी फजिती होती. हा, सोडलं म्हणे. आपली दाढी वगैरे सर्व चकाचक करा. ते म्हटलं, तुम्ही भवनीचं गिराईक आणि तुम्ही साधू आहे, तुमच्याकडे काही द्यायला नसल, आणि भवनीचं गिराईक रिकाम्या हाताने मी मारत नाही. काहीतरी द्यावं लागेल, त्याच्याशिवाय करणार मी काय असणार आहे? माझ्याकडे काय असणार आहे? महाराज आहे मी, काहीतरी द्यावं लागेल. त्याच्याकडे एक कटोरा होता. भगोन कळतं ना? भगोन हे भगोन आहे, जमल का? चालून गेले म्हणे. भगोन गिरवी ठेवून दाढी कटिंग केली त्याने, सर्व चकाचक झाला. हा, परफ्यूम वगैरे सर्व काही मारला, अप टू डेट कपडे घातले, पायात बूट, बुटावर पॅन्ट, पॅन्टावर शर्ट, शर्टावर जॅकेट, डोक्यावर हॅट, मिशीला चाटून गेला महाराज. खडकावरती जाऊन बसला. बाईनं सांगितलं होतं 10 वाजता येईल. हा 9 वाजता जाऊन बसला. काल ह्या टाइमला जाऊन बसला होता, पण मुखात मध्ये देवाचं नाम, श्रीराम जय राम. आज देवाचं नाम काही नाही, पडलं मागे देवाचं नाम. हा, त्या बाईक येणार आहे, त्या रस्त्याला वाट लावून टक लावून एक टक. 9 वाजले, 9:30 वाजले, बाई काय आली नाही. 10 वाजले, बाई काही आली नाही. 11 वाजले, 12 वाजले. याने विचार केला, हा महाराष्ट्र शासनाच्या बस सारखा असेल, लेट होतो कधी कधी, 12 वाजता तरी येईल. बाई काय आली नाही. 12चे 2 वाजले. मुंजाजी भाऊ, बाई काय आली नाही. बाई येण्याकरता गेली. बोला, येण्याकरता गेलीच नव्हती, याची फजिती करण्याकरताच गेली होती. आलीच नाही बाई. 2चे 4 वाजले, बाई आली नाही. हळूहळू याचा चेहरा उतरायला लागला, हळूहळू याची एनर्जी संपायला लागली, पोटात कावळे आणायला लागले. 6 वाजले, बाई आलीच नाही. नदीचं पाणी झुळझुळ वाहतंय, आणि याने विचार केला, आता काही बाई येणार. चांगला परमार्थ करत होते म्हणे, पण या आशेनं नासवलं. 2 कानाखाली मारून घेतल्या. या आशेनं, या लिगाडानं एकतर साधुत्वही घातलं आणि एकतर भगवनही घातलं. आणि त्यानं तिथं एक काव्य रचलं बघा. काय म्हणतो बघा, नदीचं पाणी झुळझुळ वाहतंय. हे जेवढं कशाने झालं? आशा रे आशा, केस नाशा, नदी बहे झुन झुना, ऐशी नार मिली ठगुना, हजांबी ले गए भगुना. ऐका, जया परमार्थाची चाड, त्याने सांडावे लिगाड. हे सांडायला म्हणून संतांनी जो आम्हाला उपदेश केलाय. तुकोबाराय म्हटले, आम्ही भक्ती केली, पण कशी भक्ती आम्ही केली? सांडोनी. हे सांडावे लागले. का? कारण हे कांजळ येतच पुढे. किती सारण्याचा प्रयत्न करा, हे येतच. का? महाराजांनी सांगितले, ज्ञानोबाराय म्हणतात ते खोटं बोलत नाही. ज्ञानोबाराय म्हटले, हे विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे, ज्ञान निधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ,
भजन मार्गीचे मांग मारक हे मारणार म्हणजे मारणार आणि म्हणून यांना बाजूला सारून भक्ती करावी लागते. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि मग त्या भक्तीचा परिणाम आम्हाला दिसायला लागला. पावलो हे संग सुख याचे, त्याचा संग मला प्राप्त झाला आणि त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जे सुख प्राप्त झालं कसं झालं. सुख माझा सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाची. तुम्ही भक्ती करताय हे चांगलीच गोष्ट आहे. भक्ती करत नसाल तर वाईट गोष्ट आहे. भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला, भक्तीविन जळो जिने लाजीरवाने म्हटले. भक्ती शिवाय जीवन असेल तर लाजीरवाने. तुम्ही भक्ती करताय चांगली गोष्ट आहे, पण नुसतं भक्ती करू नका. भक्तीची हातवटी बघा मग भक्ती करा. हातवटी असे भक्ती करत असताना उद्वेग बाजूला सांडावे लागतात. मन एकाग्र करावं लागतं. मनाची बहिर्मुख वृत्ती आवरावी लागते. त्याला अंतर्मुख करावं लागतं. दिवसभर भजन करण्यापेक्षा तासभरच करा, पण बहिर्मुख मनाची वृत्ती आवरून अंतर्मुख करा आणि मग भजन करा. त्याचा परिणाम पावलो हे संग सुखयाचे. त्याचा परिणाम असा झाला, आम्ही त्याचं संग सुख प्राप्त झालो आणि त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुख आम्हा झाले धरिता याचा संग आम्ही धरला आणि मग पळाले उद्वेग सांडोनिया याच्या संगतीत. ऐका, लक्षात घ्या. या ठिकाणचा एक पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात एवढा तुमच्या आणून देतो. शिवेला पूर्ण विराम 5 मिनिटाचा शिवा, लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय काय म्हणतात बघा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्हाला भक्ती करत असताना उद्वेग सांडावे लागले. उद्वेगांना बाजूला करावं लागलं, कांजळ बाजूला सारावं लागलं, उद्वेग सांडले आणि सुका आम्हा झाले धरिता याचा संगन पळाले उद्वेग सांडोनिया. हा पॉइंट लक्षात घ्या. आम्हाला सांडावे लागले हा काळ वेगळा आहे, तुकोबाराय सांगता येतो. आणि आपोआप उद्वेग पळून जायला लागले हा काळ वेगळा आहे. ती स्थिती वेगळी आणि ही स्थिती वेगळी. ती स्थिती कोणती आहे? ती स्थिती साधना काळातली स्थिती आहे आणि ही स्थिती साध्य काळातली स्थिती आहे. साधनेच्या काळामध्ये संघर्ष करावा लागतो. साधनेच्या काळामध्ये संकट बाजूला करावे लागतात. संघर्षाच्या काळामध्ये खूप विरोध येतो, खूप संकट येतात. परमार्थ काय सोपा आहे का? सोपा नाही. लई बोलणारे यांना बाजूला करत राहावं लागतं. संघर्षाच्या काळामध्ये
गरिबीच्या काळामध्ये आपलीच माणसं आपली परीक्षा घेतात की नाही. संघर्षाचा काळ आठवा प्रत्येकाचा. संघर्षाच्या काळामध्ये जी माणसं आपल्याला वाईट म्हणतात, साध्याच्या काळामध्ये तीच माणसं आपल्या सोबत राहतात. बघा तुम्ही, गावात एखाद्याचं पोरग चांगला परीक्षा देतं, स्पर्धा परीक्षेची तयार करतं, खूप अभ्यास करतं, रात्रंदिवस अभ्यास करतं, पण गावातल्या काही टोळांना त्याचा अभ्यास माहीत नसतो, काहीच माहीत नसतो. ते उगं बोलत असतात रिकाम्या तोंडाने, आमक्याचं पोरग बापाच्या जीवावर खातंय, खायला कारण भुईला बाहेर कुठपर्यंत तुकडे तोडायचे, कुठंतरी बघावं काम धंदा, गावात सैराट होऊन फिरतंय, सैराट होऊन. त्याचा काय अभ्यास माहिती आहे त्यांना? पण बोलायला मात्र तोंडसू घेतात. ते खूप बोलतात, हा नाही ते दुष्ण देतात, नाही ते बोलतात. पण तेच पोरग जर कुठं चिटकलं, तेच पोरग जर परीक्षा देऊन कुठं पोलीस झालं, कुठं मिलिटरी झालं, कुठं ऑफिसर चांगला झालं, PSI झालं, जी माणसं अगोदर बोलायची तीच माणसं चौकात बसून म्हणतात ते आमक्या रामराव पाटलाचं पोरग आहे की नाही, त्याचा मी चुलता लागतो. चुलता हाणला पाहिजे की नाही धरून? चुलता चुलता असा हाणला पाहिजे की नाही? त्याचा मी कोण लागतो? चुलता. हाच चुलता म्हणायचा अगोदर. रिकामटोळ फिरते सैराट झाले, याला म्हणायचं साधनेच्या काळातला अनुभव वेगळा आणि साध्याच्या काळातला अनुभव वेगळा. जेव्हा वाईट दिवस असतात तेव्हा आपले सुद्धा परकी होतात. हा उधो जग तेरे दिन आवे, जेव्हा आपले वाईट सोना छुवत माटी होवे, मूर्ख ज्ञान सिखावे, उधो जग तेरे दिन आवे. जेव्हा वाईट दिवस येतात आम्ही सोन्याला हात लावलो तरी माती होती. आणि ज्या दिवशी आम्हाला लायकी नसणारे माणसं ज्ञान शिकवायला लागले की ओळखून चालायचं आमचे दिवस सध्या बिघडलेले आहेत, आमचे तारे गर्दीस मध्ये आहेत. लक्षात घ्या, ज्याची लायकीच नाही ते सुद्धा माणसं शहाणपण शिकवायला लागले. साधनेच्या काळामध्ये त्रास होतो, पण एकदा साध्य प्राप्त झालं की जी माणसं विरोधामध्ये बोलायचे ते तुमचे समर्थक होतील. पळाले उद्वेग सांडोनिया, ते काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. काजवे कुठपर्यंत चमकतात बोलाकडे? काजवे कळतात का? काजवे कुठपर्यंत चमकतात? ते लाईटीची किडे कुठपर्यंत? हा, जोपर्यंत सूर्य नाही तोपर्यंत चमकणार. आणि सूर्याचा उदय झाला, तुम्ही दिवसा कधी बघले का लाईटीचे किडे कुठं लपतात काय माहित? तसंच आहे. म्हणून आपला कोणत्याही क्षेत्रामध्ये राहू द्या, सूर्य प्रकाशित करा. जे चमकणारे काजवे आहेत आपल्या समोरचे ते आपोआप नाहीशी होतील. विठाला 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 पळाले उद्वेग सांडोनिया यांच्या संगतीमध्ये. म्हणून का संग सुख संगती दोघांच्याच राहावे. एक तर भगवंताच्या संगतीत नाही तर देवाच्या संगतीत, हे संतांच्या संगतीत, दोघांच्या संगतीत राहावं, दुसऱ्याच्या संगतीत नको. हा संघ चांगला आहे. आणि असा संघ प्राप्त झाला की एकच इच्छा असावी की हा संघ आमच्याकडून सुटू नये. एक ऐका, एक शेवटचं, काही गोष्टींचा जीवनामध्ये योगच येऊ नये. काही गोष्टींचा जीवनामध्ये योग यावा पण लगेच वियोग व्हावा. आणि काही गोष्टींचा जीवनामध्ये योग आला की त्याचा वियोगच होऊ नये. न व्हावा वियोग जन्मोजन्मी वियोगच होऊ नये. काही गोष्टींचा जीवनामध्ये योगच येऊ नये, येऊच नाही. कोणकोणत्या? खूप महत्वाचं. भगवान महफूज रखे इन तीन बलाओं से, भगवान हर वक्त महफूज रखे इन तीन बलाओं से, डॉक्टरों से, वकीलों से और हसीनाओं के आदाओं से. या तीन गोष्टीपासून नेहमी दूर ठेवावं देवाने. एक दवाखाना नशिबाला येऊ, कोर्ट कचेरी नशिबाला येऊ, हा योग जीवनामध्ये येऊ नये. दुसऱ्याची स्त्री नशिबाला येऊ नाही. हा म्हणून म्हटले परद्रव्य परनारी यांचा धरी याचा योगच येऊ नये. काही गोष्टींचा योग यावा पण लगेच वियोग व्हावा. घरी पाहुणा यावा, दुसऱ्या दिवशी निघून जावा. पाहुण्यानं जास्त दिवस राहायचं नाही. जावा यानं सासरवाडीला जावं, 2 दिवसाच्या वरी राहायचं नाही. हा, तिसऱ्या दिवशी मुक्काम हलता करावा तर किंमत राहते. काही कोणी म्हणलं तरी जावायाने तिसरा दिवस काढायचा नाही. घर जावाय सोडून त्याला हे लागू लागत नाही, त्याला तिथंच राहावं लागतं की शेवटपर्यंत. ऐका, तो सोडून पण वियोग झाला पाहिजे लगेचच्या लगेच. राहा म्हणलं तरी राहायचं नाही. एक जावाय सासरवाडीला गेला, जरा जास्तच काळा होता. सासरवाडीमध्ये गेला, सासू म्हटली जावाय बापू आता महिनाभर काय जायचं नाव घ्यायचं नाही, खा प्या मजा करा, काही करा, दही खा दूध खा काही खा, इथंच राहा म्हणे. जावाय म्हटला सासूबाई लईच प्रेम करायला लागले. जावाय म्हटली प्रेम वगैरे काही नाही, आमच्या त्या म्हशीचा हालगट मेलय.
आणि मग काही गोष्टीचा योग आला की लगेच काय बाबा वियोग बाबा त्या गोष्टीचा. आणि काही गोष्टीचा एकदा योग आला रे आल्या की त्याचा वियोग होऊ नये, न व्हावा वियोग जन्मोजन्मी असं म्हणतायत महाराज. आणि म्हणून संतांच्या भगवंताच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झाले. किती झाले? तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची. सुख बहुप्रमाणामध्ये आम्हाला झालंय, बहुप्रमाणामध्ये. इतकं सुख प्राप्त झालं की ते आम्ही वाणीने उच्चारू शकत नाही. थोरी व हे सुख अति सुखा होणी किंवा काय काय ते आणखी काय ना, विठ्ठल 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 आमोप जोडल्या सुखाची राशी. असं सुख बहु झाले जीवा आणि घडली या सेवा विठोबाची. केवळ आम्ही हातवटी वापरली म्हणून एवढं सगळं काही घडलं. घडली या सेवा विठोबाची, सुकामा झाले धरिता याचा संग. पळाले उद्वेग सांडोने ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.